Hello everyone, I'm Rama Dange. I'm studying, I'm in AIMS Nagpur, third year MBBS student. And today we'll be completing the exercises and some previous year NEET questions. Okay. So yesterday we just abruptly stopped at this part where काल आपण abruptly ते थांबलेलो होतो. ऍक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक हे सगळं आपण बघितलं. सेंट्रोमेअरचं पोझिशन बघितलं. त्याच्यामध्ये काय होतं, 4 टाईप होते: मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ऍक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. मेटासेंट्रिक म्हणजे जो मधात असतो, एकदम सेंटरमध्ये, तो असेल मेटासेंट्रिक. इथे आपण बघू शकतो. ठीक आहे, मेटासेंट्रिक. थोडस सेंटरच्या बाजूला, मधून थोडस बाजूला, तर तो असेल सब मेटासेंट्रिक. एकदम एंडच्या थोडंफार जवळ तर तो असेल ऍक्रोसेंट्रिक, आणि एकदम एंडवर म्हणजे असेल तो टिलोसेंट्रिक. याच्यावरून आपण हे पण करू शकतो, यांना शेप्स पण दिले जातात. युजली मेटासेंट्रिक जो आहे त्याला आपण व्ही शेप म्हणतो, व्ही शेप. आणि सब मेटासेंट्रिक जो आहे त्याला आपण एल शेप म्हणतो, ऍग्रोसेंट्रिक जे शेप. ठीक आहे, ते त्यांचे शेप. असं पण क्वेश्चन येऊ शकते की जे शेप कुठला आहे, सब मेटासेंट्रिक कुठला आहे आणि मेटासेंट्रिक कुठला आहे. त्याच्यानंतर पी आणि क्यू आर्म बघितलं होतं. जो शॉर्ट आर्म असेल तो असेल आपलं पी आर्म, आणि जो लॉंग आर्म असेल त्याला आपण म्हटलं क्यू आर्म. हा एक क्वेश्चन आलेला होता, म्हणून हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की इथे एक आपल्याला या डायग्राम मध्ये आपण बघितलं की इथे एक छोटस अजून एक कन्स्ट्रक्शन दिसतंय. जसं इथे कन्स्ट्रक्शन आहे ज्याला आपण सेंट्रोमेअर म्हणतो, मेन कन्स्ट्रक्शन. इथे सेकंडरी कन्स्ट्रक्शन सुद्धा आहे, ज्याच्या बाजूला एक छोटासा एरिया बनलाय, त्याला आपण सॅटेलाइट म्हणायचं, आणि हा एरिया आहे सेकंडरी कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तर त्याच्या बाहेर त्याच्यानंतरचा जो जेवढा पण उरलेला पोर्शन असेल त्याला सॅटेलाइट म्हणायचं. आणि मायक्रो बॉडीज, लास्ट ऑर्गनल आहे आपला मायक्रो बॉडीज. तर मेनी membrane bound minute vesicles called microarrays that contain various enzymes are present in both plant and animal cells. ठीक आहे. जे छोटे छोटे वेसिकल आहेत ते पण त्याच्यामध्ये एन्झाईम्स असतात जे बोथ प्लांट्स आणि अॅनिमल्स मध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. ओके, तर आपण एकदा बघून घेऊ की आपण आतापर्यंत काय बघितलं. तर सर्वात आधी आपण बघितलं होतं, ठीक आहे, आपण रिव्हिजन केल्यासारखं बघून घेऊ. ठीक आहे. सर्वात आधी आपण बघितलं होतं सेल. बघितलं सेल काय आहे, स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. मग आपण सायंटिस्ट बघितलं, रॉबर्ट हुक, अँटन व्हॉन लिओनो, रॉबर्ट ब्राउन. त्याच्यानंतर आपण सेल थेरी बघितली, कोण दिली होती, मॅथिस श्लीडेन आणि थिओडर स्वान. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं त्याला मॉडिफाय केलं होतं कोणी, रुडॉल्फ वर्को. ठीक आहे. त्याने काय दिलं होतं, ओमनिस सेल्युलाई सेल्युला. त्याच्यानंतर आपण ओव्हरव्ह्यू ऑफ सेल बघितलं, त्याच्यामध्ये प्रोकॅरिओटिक आणि युकॅरिओटिक सेल मध्ये डिफरन्स बघितला, अॅनिमल आणि प्लांट सेल मध्ये डिफरन्स बघितला. ठीक आहे. युकॅरिओटिक मध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स असतात, प्रोकॅरिओटिक मध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स नसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण साईज, शेप याच्यावर आपण आपल्याकडे जे पण प्रोकॅरिओट्स आहेत त्यांना आपण डिवाइड केलं होतं की कसे कसे असतात. युकॅरिओट्सला डिवाइड केलं होतं, लॉंग असतात, शॉर्ट असतात. एक खूप छोटी असते त्याला मायक्रोब्लाझोम म्हणतो, स्मॉलेस्ट, आणि खूप मोठा असतो तो असतो आपला ऑस्ट्रिचचा एग असं. मग आपण प्रोकॅरिओटिक सेल थोडं डिटेल मध्ये बघितलं होतं. त्याच्यामध्ये काय असतं, सेल वॉल, त्याची सेल मेम्ब्रेन. हा, याच्यामध्ये मी एक थोडीशी चुकीने सांगितलंय, मी ते थोडं क्लिअर करते आता. इथे जे प्लाझमिड्स मी म्हटलं होतं, हा, हे जे प्लाझमिड होतं, मी थोडं रिमूव्ह करते. जे प्लाझमिड्स मी म्हटले होते, जसं आता हा बॅक्टेरिया आहे इथे एक, ठीक आहे, बाजूला एक बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरियाला मारणारा म्हणजे अँटीबायोटिक असतो. सेल अँटीबायोटिक सिक्रेट करत नाही. ठीक आहे, म्हणजे बॅक्टेरियल सेल अँटीबायोटिक सिक्रेट करत नाही. या बॅक्टेरियाला मारणारा म्हणजे अँटीबायोटिक आहे असं म्हणतो. पण आता हा अँटीबायोटिक आहे, आपण टाकला मीडियम मध्ये. आपण बघितलं की हा अँटीबायोटिकने काय केलं, याच्यावर ऍक्शन केलं, याच्यावर ऍक्शन केलं, पण हीच सेल मरण पावली, ही जिवंतच होती. आता याच्यामध्ये काय झालं होतं ना, की हा याचा न्यूक्लियस आहे, हा याचा न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये हा प्लाझमिड होता यांच्याकडे, हा प्लाझमिड होता यांच्याकडे. ठीक आहे. या प्लाझमिड मध्ये काहीतरी छोटस म्युटेशन आहे, ज्याच्या म्हणजे एक जीन आहे ज्याच्यामुळे या अँटीबायोटिक जेव्हा हा ऍक्शन करत आहे आपल्या सेलवर, यांनी त्या अँटीबायोटिकला डिस्ट्रॉय करून
म्हणून याची सेल इंटॅक्ट आहे, म्हणजे हा जिवंत आहे दिसतंय. इथे हा प्लाझमिड आहे. या प्लाझमिडला आपण ती जीन देऊ शकतो, ही वाली जीन ट्रान्सफर करू शकतो. जर आपण या जीन मध्ये याला ट्रान्सफर केलं आणि इथे पण आणलं, तर जेव्हा हा अँटीबायोटिकचा इथे ऍक्शन होईल तेव्हा ही पण सेल नाही म्हणणार, हे पण जिवंत असणार. याला म्हणतात इथे हा पॉइंट आहे ना, रेझिस्टन्स टू अँटीबायोटिक्स इज थ्रू प्लाझमिड्स. त्यांच्यामध्ये आपण काही चेंज केलं की ती अँटीबायोटिक रेझिस्टंट होऊ शकतं. हे मी तिकडे चुकीचं बोललंय थोडंसं, ते तुम्ही कव्हर अप करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं सेल इन्व्हलॉप, ग्लायकोकॅलिक, सेल वॉल, प्लाझ्मा. त्याच्यानंतर आपण ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह. ग्राम टू रेड कलरचे असतात, ग्राम निगेटिव्ह. त्याच्यानंतर आपण ग्लायकोकॅलिक्सचे 2 टाइप्स बघितले, स्लाइम लेअर, कॅप्सूल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की प्लाझ्मा मेम्ब्रेन जी सिमिलर असते युकॅरिओटिक सोबत सारखीच, त्यांच्यामध्ये असते मिझोझोम, जे काय करतात सेल वॉल फॉर्मेशन, डीएनए रिप्लिकेशन, हे सगळं बघितलं आपण. त्याच्यानंतर आपण बघितलं की बॅक्टेरियामध्ये फ्लॅजिला पण असतो, पिली, फिम्ब्रिया सगळे असतात. फ्लॅजिला मुवमेंटसाठी काम येतो, फ्लॅजिला मुवमेंट करतो. आपण डायग्राम मध्ये पण बघितलं की पिलाय आणि फिम्ब्रिया कसे असतात. पिलाय थोडे याच्यापेक्षा अजून लॉंग असतात कम्पॅरेटिव्हली फिम्ब्रियापेक्षा, आणि फिलामेंट हा सगळ्यात लॉंग स्ट्रक्चर असतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की त्याच्यामध्ये काय फिलामेंट, होप, बेसल बॉडी असं असतं. त्याच्यानंतर आपण बघितले की बेस्ड ऑन अरेंजमेंट ऑफ फ्लॅजिला कसं, म्हणजे बेस्ड ऑन अरेंजमेंट ऑफ फ्लॅजिला कोणकोणत्या टाइप्स मध्ये डिवाइड झालेले आहेत आपले. ठीक आहे. मोनोट्रायकस, लोफोट्रायकस, मोनोट्रायकस, अँफिट्रायकस, पेरिट्रायकस असं. त्याच्यानंतर आपण रायबोसोम्स आणि इन्क्लुजन बॉडीज बघितले. रायबोसोम्स कोणते 70S टाइपचे. त्याच्यानंतर आपण युकॅरिओटिक सेल बघितली, इन्क्लुजन बॉडीज सुद्धा बघितले. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की हे पॉइंट आहे ज्याच्यामध्ये हे इन्क्लुजन बॉडीज मध्ये हे जे पॉइंट आलेलं आहे फॉस्फेट ग्रॅन्युल्स, हे सगळं हे इम्पॉर्टंट आहे म्हटलं होतं. याच्यामध्ये एमसीक्यू येणार, ज्याच्यामध्ये 3 ऑप्शन असतील आणि याच्यासोबत कोणता चौथा डी ऑप्शन असेल तो वेगळा असणार, म्हणून हा इम्पॉर्टंट आहे. 3 नाव लक्षात असायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण युकॅरिओटिक सेल बघितली. युकॅरिओटिक सेलमध्ये आपण हे बघितलं की प्लांट आणि अॅनिमल सेलमध्ये डिफरन्स काय. प्लांट आणि अॅनिमल सेलमध्ये डिफरन्स हा असतो की प्लांटमध्ये सेल वॉल, प्लास्टिड्स आणि लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल असतो, जो की अॅनिमल मध्ये ऍबसेंट असतो. पण अॅनिमल मध्ये असं काही आहे जे प्लांट मध्ये नाही, जे आहे सेंट्रिओल्स, जे ऑलमोस्ट सगळ्या प्लांट्स मध्ये ऍबसेंट असल्यासारखे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे स्ट्रक्चर आहे प्लांट सेलचं, याच्यामध्ये सेल वॉल, सेल मेम्ब्रेन आणि पूर्ण स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला. आणि हे अॅनिमल सेलचं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण त्याचे सगळं ऑर्गेनल्स आहे ते बघितले. सेल मेम्ब्रेन बघितलं. सेल मेम्ब्रेनचं सायंटिस्ट आणि हे पॉइंट पण इम्पॉर्टंट आहे की किती % असतं प्रोटीन आणि लिपिड्स त्याच्यामध्ये, कशाने बनलेली आहे हे माहित पाहिजे. हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक पार्ट पाहिजे, माहिती पाहिजे. इंटिग्रल प्रोटीन्स माहित पाहिजे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे जे युनिट्स याला अटॅच होतात ते सगळं माहित पाहिजे. त्याच्यानंतर फ्लूइड मोझाईक मॉडेल सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे. सिंगर आणि निकल्सन 1972 हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी ट्रान्सपोर्ट चांगल्याने सांगितलं होतं. सिलेक्टिव्ह परमिबल आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, डिफ्युजन, ऑस्मोसिस, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऑस्मोसिस मी एकदा अजून सांगते. इथे दाखवलेलं आहे की हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मध्ये वॉटर जातो. ठीक आहे. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, पण हे काय कशाचं कॉन्सन्ट्रेशन आहे, आपलं वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन दाखवत आहे. म्हणून जेव्हा आपल्याकडे असं जेव्हा पण क्वेश्चन येतो, क्वेश्चन मध्ये डायरेक्टली म्हणजे असं आपल्याला कळून, म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेलं नसतात की वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा हे त्याच्यामध्ये टाकलेलं सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन, असं नसतं. नेहमी ते कॉन्सन्ट्रेशन नेहमी सॉल्यूटचं कन्सिडर केलेलं जातं. ठीक आहे. अदरवाईज मेन्शन, म्हणजे जर मेन्शन केलं असेल वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आहे तर सरळ सरळ क्वेश्चन आपल्याकडे की हायर टू लोअर जाणार. पण जर नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन दिलाय म्हणजे ते सॉल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय नेमकं. जसं आपण इथे बघितलं होतं ए आणि बी, इथे आपल्याला दिसलं होतं की इथे लेस कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट आहे, बी मध्ये मोर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट आहे. तर आता आपण नॉर्मल म्हटलं की हा लेस कॉन्सन्ट्रेशन हा मोर कॉन्सन्ट्रेशन, तर काय व्हायला पाहिजे, मोर कॉन्सन्ट्रेशन टू लेस कॉन्सन्ट्रेशन वॉटर जायला पाहिजे. पण असं होतं का, नाही. का बरं नाही होत, कारण की इथे सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन इथे कमी आहे. आणि याच्यामध्ये ए मध्ये इथे
सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे पण वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, तर हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन म्हणून हा A to B जाणार ना की B to A. ठीक आहे, कळलं? हा, ऑस्मोसिस झालं आपलं. त्याच्यानंतर आपण सेल वॉल बघितलं. सेल वॉल मध्ये आपण बघितले मिडल लॅमिला जे 2 सेल वॉलला कनेक्ट करत होता. त्याच्यानंतर सेल वॉल कशाने बनलेला आहे बघितलं. प्लाझ्मोडेस्माटा बघितला. आता एंडोमेम्ब्रेनस सिस्टीम मध्ये कोणते 4 होते आपल्याकडे? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी अपॅरेटस, गोल्गी अपॅरेटस किंवा गोल्गी बॉडीज, व्हॅक्युअल्स आणि लायसोझोम्स. 4 होते. का बरं 4 सोबत आहेत? कारण की यांचं फंक्शन रिलेटेड असल्यामुळे. ठीक आहे, याला म्हणून एंडोमेम्ब्रेनस सिस्टीम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आपण बाकी सगळे पण बघितले होते. एंडोमेम्ब्रेनस सिस्टीम मध्ये आता आपण बघितलं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर 2 टाईपचे असतात, एक रफ आणि एक स्मूथ. त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस फॉर्म करतो. त्याच्यानंतर आपला स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय काम करतो हे खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. याच्यामध्ये आपण अजून बघितलं तर ल्युमिनल आणि एक्स्ट्रा ल्युमिनल, ते पण रिवाइज करून घ्यायचं. ल्युमिनल कुठलं? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या अंदर मध्ये जे स्पेस आहे ती एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे ल्युमिनल स्पेस. एक्स्ट्रा ल्युमिनल स्पेस म्हणजे आपला सायटोप्लाझम झाला. ठीक आहे, मग एसीआर चे फंक्शन्स काय आहे? लिपिड लाईक स्टेरॉइडल हॉर्मोन्स सिंथेसिस अँड एसीआर. ठीक आहे, आणि आरईआर मध्ये प्रोटीन सिंथेसिस असतं. गोल्गी अपॅरेटस काय करते? आपल्या खूप जास्त क्लोजली अरेंज्ड असतात आणि इकडचे जे प्रोटीन्स बनले ते इथून सिस फेज मधून अंदर जातात आणि ट्रान्स फेज मधून सिक्रेटरी वेसिकल्स रिलीज होतात. आपण हे बघितलं होतं. सिस आणि ट्रान्स फेज बघितलं आपण. ही सिस फेज, ही ट्रान्स फेज, इकडून इनकमिंग ट्रान्सपोर्ट व्हेहिकल आणि इकडून सिक्रेटरी वेसिकल निघत आहे. तर हे काय करतं? ओव्हरऑल गोल्गी बॉडीज काय फंक्शन करत होती आपली? पॅकेजिंगचं काम करत होतं. मटेरियल्स टू बी पॅकेज्ड इन द फॉर्म ऑफ वेसिकल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर गोल्गी अपॅरेटसचं मोस्ट इम्पॉर्टंट काम काय होतं? प्रोडक्शन ऑफ ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. त्याच्यानंतर लायसोझोम्स बघितले. लायसोझोम्स आर फॉर्म and formed by process of packaging from the Golgi apparatus. याच्या पॅकेजिंग प्रोसेसेसने आपल्याला लायसोझोम बनलेले आहेत. लायसोझोम मध्ये काय असतात? हायड्रोलिटिक एन्झाइम जे सगळ्या सेलला डायजेस्ट करून टाकतात. त्याच्यानंतर आपण बघितलं व्हॅक्युअल्स. व्हॅक्युअल्स काय असतात? त्याच्यामध्ये काय असते? मोठीची स्पेस असते आपल्या सायटोप्लाझम मध्ये. त्याच्यामध्ये वॉटर, सॅप, एक्सक्रीटरी प्रोडक्ट आणि जे पण आपल्याला कामी नसणाऱ्या वस्तू सगळ्या त्याच्यात असतात. त्याच्या मेम्ब्रेनला क्लोरोप्लास्ट असं म्हणतो आपण. आणि त्याच्यामध्ये आपल्या सबस्टन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोटिस्ट मध्ये असं पाहिलं जातं. मायटोकॉन्ड्रिया डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. मायटोकॉन्ड्रियाचं काम काय? ज्या सेलमध्ये जास्त आहे, जिथे फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटी ज्याची जास्त आहे. त्याच्यानंतर आपण त्याची मॅट्रिक्स, आउटर, इनर मेम्ब्रेन बघितली होती. इनर मेम्ब्रेनवर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन प्रेझेंट असते. ठीक आहे, त्याच्यानंतर सरफेस एरिया इंक्रीज करते. कसं? इनर मेम्ब्रेन बाय फॉर्मेशन ऑफ क्रिस्टे. इनफोल्डिंग आपण बघितली होती. इनफोल्डिंग काय आहे? त्यांना काय म्हणतो आपण? क्रिस्टे. साइट्स ऑफ एरोबिक रेस्पिरेशन. ठीक आहे, आणि मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतो आपण? पॉवर हाऊस ऑफ द सेल. ठीक आहे, याच्यामध्ये अजून काय असतात? डीएनए, आरएनए, रायबोसोम्स आणि प्रोटीन सिंथेसिस होते. आणि मायटोकॉन्ड्रिया कसा डिवाइड करतो? फ्युजनने डिवाइड करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मी एक पॉइंट सांगितलं होतं. काय म्हटलं होतं? प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70S रायबोसोम्स आहेत. युकॅरियोटिक सेलमध्ये 80S रायबोसोम्स आहेत. पण आपण बघितलं की युकॅरियोटिकच्या सायटोप्लाझम मध्ये 80S रायबोसोम्स आहेत. पण आता युकॅरियोटिक सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे. ठीक आहे, हा मायटोकॉन्ड्रिया. याच्या अंदर जो रायबोसोम आहे तो कोणत्या टाईपचा आहे? 70S. म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये सायटोप्लाझम मध्ये 80S आणि मायटोकॉन्ड्रियाच्या अंदर 70S. त्याच्यानंतर आपण प्लास्टिड्स बघितले. 3 प्रकारचे होते: क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट मध्ये काय होतं? क्लोरोफिल आणि कॅरोटिनॉइड. क्रोमोप्लास्ट मध्ये काय होतं? कॅरोटिनॉइड पिगमेंट्स जसं कॅरोटीन, झॅन्थोफिल, लाइकोपीन यांचे कलर आपण लक्षात ठेवले. मग आपण बघितले ल्युकोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट 3 प्रकारचे होते: अमायलोप्लास्ट, इलायोप्लास्ट आणि अल्युरोप्लास्ट. अमायलोप्लास्ट कार्बोहायड्रेट, इलायोप्लास्ट ऑइल्स अँड फॅट्स, अल्युरोप्लास्ट प्रोटीन्स. ठीक आहे,
अमायलोप्लास्ट म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, अमायलेस काय करतो, कार्बोहायड्रेट्स म्हणजे ब्रेक करताना स्टार्चला, तसे आठवण ठेवू शकतो कार्बोहायड्रेट्स. इलायोप्लास्ट नाव वेगळं आहे, आय ओ असे वेगळे वेगळे वर्ड्स, ओ आय आहे ते ऑइल्स अँड फॅट्स असं लक्षात ठेवू शकतो. अल्युरोप्लास्ट म्हणजे ए पासून स्टार्ट होतात, अमिनो ऍसिड कन्सिडर करून घेतो, प्रोटीन्स असतात, असं म्हणजे लक्षात ठेवण्याची टेक्निक असं समजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण याचं स्ट्रक्चर बघितलं होतं, कशाचं, प्लास्टिकचं स्ट्रक्चर बघितलं होतं, 2 मेम्ब्रेन आहे याच्यामध्ये. पण आपण थायलोकॉइड्स बघितले, थायलोकॉइड्स मिळून काय बनवत होते, स्टॅक म्हणलं ग्रॅनम कनेक्शन कसे होते, स्टोमा लॅमेले, त्या स्पेसला स्टोमा म्हटलं होतं. ठीक आहे. रायबोझोम्स त्याच्या अंदर कोणते होते, 70S टाईपचे. रायबोझोम्स बघितले होते, कोण डिस्कवर केले होते, जॉर्ज पॅलेट इन 1953. त्याच्यानंतर 80S 70S बघितलं. एस काय असतं, स्वेटबॉक्स युनिट. ठीक आहे. मग सायटोस्केलेटन बघितलं आपण, त्याच्यामध्ये काय काय असतात, मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट्स. ठीक आहे. काय करतात, मेकॅनिकल सपोर्ट, मोटिलिटी, मेंटेनन्स ऑफ शेप अँड सेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं सिलिया आणि फ्लॅजिलाचे स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की 9+2 अरेंजमेंट होतं, म्हटलं होतं. मध्ये हे 2 मायक्रोट्युब्युल, सेंटरमध्ये सेंट्रल शीथ, पेरिफरली डबल एट्स असतात मायक्रोट्युब्युल्सचे, ज्याच्यातून एक असा स्पाइक जातो, त्याला रेडिओ स्पाइक म्हणतात, जो सेंट्रल शीथ सोबत कनेक्टेड असतो. हे पूर्ण अरेंजमेंटला काय म्हणतो, 9+2 अरे. हे ऍक्झोनियम असते, कोअर पोर्शनला त्याच्या ऍक्झोनियम म्हटलं जातं. ठीक आहे. 9+2 अरे सिलिया आणि फ्लॅजेला मध्ये. तसंच आपल्याकडे सेंट्रोझोम आणि सेंट्रोल होतं. सेंट्रोझोम आणि सेंट्रोल काय होतं, आता सेंट्रोल काय होते, ट्युब्युलर स्ट्रक्चर्स होते जे परपेंडिक्युलर अरेंज होते. यांच्या भोवताल काय होतं, अमॉर्फस पेरिसेंट्रोलर सबस्टन्स होतं प्रेझेंट. ते पूर्ण स्ट्रक्चरला काय म्हटलं होतं आपण, सेंट्रोझोम. ठीक आहे. हे काय कशासाठी, याचं अरेंजमेंट कसं होतं, कार्टून लाईक अरेंजमेंट. ठीक आहे. याचं अंदरून कसं होतं, मायक्रोस्कोपी कशी होती याची, 9+0 अरेंजमेंट. मध्ये काय होतं, हब होतं. ठीक आहे. बाकी सगळं सेम होतं. आणि जे बाहेरचे होते 9 वाले ते कसे ट्रिपलेट्सच्या फॉर्म मध्ये होते. आपल्या सिलिया आणि फ्लॅजेला मध्ये कसे होते, डबलेट्सच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, न्यूक्लियस मध्ये बघितलं की न्यूक्लियस मध्ये डबल मेम्ब्रेन आहे, त्या 2 मेम्ब्रेनच्या मध्ये पेरिन्युक्लियर स्पेस आहे. डिस्कवर कोण केलं होतं, रॉबर्ट ब्राउन. कोणत्या इयर मध्ये, 1831 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की न्यूक्लियस मध्ये क्रोमॅटिन आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं, ठीक आहे, न्यूक्लिओलस बघितलं आपण. न्यूक्लिओलस कुठे असते, जे हायली प्रोटीन सिंथेसिंग म्हणजे ऍक्टिव्ह रायबोसोमल RNA सिंथेसिस जिथे होत असते तिथे त्याचा न्यूक्लिओलस खूप जास्त ऍक्टिव्ह असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, इथे एक बघितलं होतं की एका सेलमध्ये भरपूर सारे न्यूक्लियस असू शकतात का, की सिंगलच असतो, मोर दॅन 1 न्यूक्लियस पण प्रेझेंट असू शकतो. त्याचे आपण एक्झाम्पल बघितले होते, जसं फंगी झालं, अल्गी, प्रोटोझोआ, प्लांट्स. ऍनिमल्स मध्ये काय, स्केलेटल मसल सेल्स आणि ऑस्टिओक्लास्ट ऑफ मॅमल्स, हे पण बघितले होते आपण इथे. हे एक्झाम्पल्स जे रायझोपस आणि पेनिसिलियम आहे ते एक्झाम्पल्स लक्षात ठेवायची गरज नाही, नाव लक्षात असलं तरी चालते. ठीक आहे. न्यूक्लिओलस मध्ये काय, ऍक्टिव्ह रायबोसोमल RNA सिंथेसिस, हा पण एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की सेंट्रोमियर असतो, ज्याच्यामध्ये क्रोमोझोम्स मध्ये काय काय असतो, क्रोमॅटिन मटेरियल मध्ये एक तर आपला DNA असतो, एक हिस्टोन असतो, DNA असतो, हिस्टोन असतो, नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात आणि RNA असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सेंट्रोमियर बघितला, त्याच्या बाजूला डिस्क लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला काय म्हणतो, कायनेटोकोर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, अक्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक बघितलं. सॅटेलाइट बघितलं आणि सेकंडरी कन्स्ट्रक्शन आणि सॅटेलाइट बघितलं. ठीक आहे. आणि मायक्रोबॉडीज बघितलं. हे झालं, आपलं पूर्ण चॅप्टर संपलेलं आहे. ठीक आहे. आता एक्सरसाइज करूया आपण. ठीक आहे. आता एक्सरसाइज मध्ये बघू, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. हे इम्पॉर्टंट आहे, हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते की इथे नॉट लक्षात घेणं गरजेचं आहे. नॉट करेक्ट कुठलं आहे. ठीक आहे. तर हे स्टार मार्क इथे सगळ्यात इम्पॉर्टंट. रॉबर्ट ब्राउन डिस्कवर्ड द सेल. रॉबर्ट ब्राउननी डिस्कवर केली होती का सेल, नाही. त्यांनी काय डिस्कवर केलं होतं, न्यूक्लियस. ठीक आहे. कोणत्या इयर मध्ये, 1831 मध्ये. श्लीडेन अँड स्क्वान फॉर्म्युलेटेड द सेल थेरी. हो,
केली होती. वर्ड टू एक्सप्लेन दॅट सेल्स आर फॉर्म फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स, हो केलं होतं. कोणत्या इयरमध्ये? 1855 मध्ये. अ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅरीज आउट इट्स लाईफ ऍक्टिव्हिटीज विदिन अ सिंगल सेल, हो करते बिलकुल. तर चुकीचं कुठला आहे ऑप्शन आपला? ए आन्सर असेल, कारण की हे चुकीचं आहे स्टेटमेंट, कारण की यांनी काय विचारलं? नॉट करेक्ट. न्यू सेल्स जनरेट फ्रॉम, आपण बघितलं होतं प्री एक्झिस्टिंग सेल्स. कारण ओमनिस सेल्युला, ई सेल्युला, रुडॉल्फ वर कोणी दिलं होतं माहिती आपल्याला. आता मॅच द फॉलोइंग, इथे काय म्हणते? क्रिस्टे, सिस्टोने, थायलोकोइड्स. काय आहे? थायलोकोइड्स कुठे होते? प्लास्टिड्स मध्ये होते आपले, ठीक आहे. सिस्टरने कशात होते? आठवण करा. क्रिस्टे कशात होते? हा, सिस्टरने कशात होते? आपण बघू. क्रिस्टे कशामध्ये होते? क्रिस्टे आपण बघितले होते, जे मायटोकॉन्ड्रिया आहे त्याचं जे इनफोल्डिंग्स आहे त्याला काय म्हटलं होतं आपण? क्रिस्टे. तर क्रिस्टे कशाला जोडणार? इनफोल्डिंग्स इन मायटोकॉन्ड्रिया. थायलोकॉइड्स काय होते? फ्लॅट मेम्ब्रेनस सॅक्स इन स्ट्रोमा, प्लास्टिक आहे ना असं. सिस्टरने काय आहे? डिश शेप्ड सॅक्स इन गोल्गी apparatus. झालं. Which of the following is correct? Cells of all living organisms have a nucleus. गरजेचं आहे काय? आपण एक बघितलं होतं, थांब मी बघते, मी दाखवते तुम्हाला. कुठे बघितलं होतं आपण? इथेच बघितलं होतं. काय होतं इथे? क्वेश्चन होता की सम मॅच्युअर सेल्स इवन लॅक न्यूक्लियस. एक्झाम्पल, erythrocytes of many mammals and sieve tube cells of vascular plants. Would you consider these cells as living? हे जिवंत आहेत का? बघा, जी आरबीसी आहे आपली, ती जेव्हा डेव्हलप होत असते तेव्हा त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो, पण जेव्हा ती पूर्णपणे डेव्हलप होऊन जाते तेव्हा त्याचं न्यूक्लियस काढून घेतलं जातं, ठीक आहे. म्हणजे नसतो, डेव्हलप झाल्यावर नसतो. पण एका आरबीसी मध्ये पूर्ण ऍक्टिव्हिटीज होतात प्रॉपर, ठीक आहे. सगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात, सेल्युलर फंक्शन खूप चांगल्याने चालू असतात म्हणून. आणि त्याची एक लाईफ पण असते. 120 डेज जिवंत असतात असं आपण म्हणतो. 120 दिवस जिवंत असते, म्हणजे ती जिवंत आहे ना म्हणून. तर न्यूक्लियस असणं गरजेचं नाहीये एका सेलला लिव्हिंग होण्यासाठी, ठीक आहे. कळलं? ठीक आहे. The cells of all living organisms have a nucleus. हे चुकीचं वाटतंय ना आता आपल्याला? ठीक आहे. Both animal and plant cells have a well defined cell wall. आपण दोघांमध्ये डिफरन्शिएटिंग पॉईंट हाच तर केला होता की एक सेल वॉल नसतो, लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल नसतो, प्लास्टिड्स नसतो. म्हणजे काय झालं? हे पण चुकीचं आहे. इन प्रोकॅरियोट्स देर आर नो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल्स. हे पण खरं आहे ना? हे तर खरं आहे. इन प्रोकॅरियोट्स देर आर नो मेम्ब्रेन बाउंड, हे खरं वाटतंय, ठीक आहे. सेल्स आर फॉर्म डी नोव्हो फ्रॉम अबॉर्टिक मटेरियल्स. अबॉर्टिक पासून होतं का? नाही, फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. तर हे पण चुकीचं आहे. तर करेक्ट काय झालं? सी. आता काय म्हणतं? नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? फिफ्थ क्वेश्चन. व्हॉट इज अ मेसोसोम इन अ प्रोकॅरियोटिक सेल? मेन्शन द फंक्शन दॅट इट परफॉर्म्स. आता हे सगळं ना तुम्ही करायचं. मेसोसोम काय असतं ना मी ते सांगते आणि नंतरचा आन्सर तुम्हाला शोधून काढायचा, ठीक आहे. मेसोसोम इन प्रोकॅरियोटिक सेल. व्हॉट इज अ मेसोसोम? मेसोसोम काय होती? आपली इनफोल्डिंग्स होती. अंदरकडे असं इनफोल्डिंग झाली होती आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रेनची, अशी काहीतरी. वेसिकल्स, ट्युब्युल्स, सिस्टर्नेच्या फॉर्म मध्ये, ठीक आहे, लॅमेलेच्या फॉर्म मध्ये, ठीक आहे. हे इनफोल्डिंग झाली होती. आणि त्याचं फंक्शन काय होतं? सेल, याच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या वर काय होतं? सेल वॉल. सेल वॉल फॉर्मेशन, डीएनए रिप्लिकेशन, आणि त्याला डीएनए रिप्लिकेशन करून त्याला डिवाइड इंटू 2 सेपरेट डॉटर सेल्स मध्ये पण करत होता. ते पूर्ण काम कशाचं होतं? मेसोसोमचं. रेस्पिरेशन करत होता, सरफेस एरिया वाढवलं, एरोबिक रेस्पिरेशन, ठीक आहे. हे मेसोसोमचं काम होतं. हाऊ डू न्यूट्रल सॉल्युट्स, 6th क्वेश्चन आता. हाऊ डू न्यूट्रल सॉल्युट्स मूव्ह अक्रॉस द प्लाझ्मा मेम्ब्रेन? कसं जातात? आपण बघितलं होतं थ्रू डिफ्युजन. कॅन द पोलर मॉलिक्युल्स ऑल्सो मूव्ह अक्रॉस इट इन द सेम वे? जाऊ शकतात का? पोलर मॉलिक्युल्स जाऊ शकतात का? का बरं नाही जाऊ शकत? आपण बघितलं होतं जी आपली लिपिड बायलेयर आहे त्याच्यामध्ये हायड्रोफोबिक टेल आणि हायड्रोफिलिक हेड्स असतात, पोलर हेड्स. तर ते काय जाऊ देऊ शकतात का हे आपल्या अक्रॉस? नाही जाऊ शकत. म्हणजे काय? कॅन पोलर मॉलिक्युल्स कॅन ऑल्सो मूव्ह अक्रॉस इट इन द सेम वे? नो. इफ नॉट, देन हाऊ आर दिस ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द मेम्ब्रेन? कसं ट्रान्सपोर्ट होतात? थ्रू सम चॅनल्स. एक चॅनल असतो ज्याच्या थ्रू हे ट्रान्सफर होतात, जे आपल्याला एटीपी थ्रू
रेग्युलेट करावं लागते, कारण की मोस्टली त्यांचं कन्सन्ट्रेशन कमी जास्त असतो, त्याच्यात ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करतात. ठीक आहे. नेम 2 सेल ऑर्गॅनिल्स दॅट आर डबल मेम्ब्रेन बाउंड. कोणकोणते आहे? मायटोकॉन्ड्रिया आहे, प्लास्टिड्स आहे. ठीक आहे. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दीज 2 ऑर्गॅनिल्स? आता हे तुम्ही स्वतः करू शकता. हा काय आहे? मायटोकॉन्ड्रिया काय आहे? पॉवरहाउस ऑफ द सेल आहे. स्टेट दर फंक्शन अँड ड्रॉ वेल लेबल डायग्राम्स ऑफ बोथ. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोकॅरिओटिक सेल? आता ते आपल्याला माहितच आहे. आपण हेच तर शिकलो पूर्ण चॅप्टर मध्ये. Multicellular organisms have division of labor. Explain. Multicellular organisms have division of labor. Multicellular organisms मध्ये सेल्स असतात. सेल्स एक ग्रुप ऑफ सेल्स फॉर्मेशन करतात आणि ते आपलं फंक्शन रेग्युलेट करतात. म्हणजे सेल्स आणि ग्रुप ऑफ सेल्स, म्हणजे सेल्स जमा होतात आणि एक टिश्यू बनवतात. तर तो टिश्यू आपलं काम करतो, इकडचा टिश्यू एक आपलं काम करतो आणि हे कोऑर्डिनेटेड वे मध्ये करतात. म्हणजे जसं रेस्पिरेटरी मसल्स झालं, रेस्पिरेटरी, तर ते रेस्पिरेशनचं काम करते, त्यांचं वेगळं काम आहे. एक्सक्रिटरी मसल झालं, एक्सक्रिशन वालं काम झालं. तर काय झालं, आपल्या बॉडीमध्ये सगळे फंक्शन असे डिवाइड केलेले आहेत. हे तुम्ही करा, हे तुम्ही करा, असं. तर ते काय मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये डिव्हिजन ऑफ लेबर होतो. ठीक आहे. सेल इज द बेसिक युनिट ऑफ लाईफ. डिस्क्राईब इन ब्रीफ. आता हे काही सांगायची गोष्टच नाही आता. ठीक आहे. कारण की सगळे काम करू शकते, जसं डायजेशन, रेस्पिरेशन, एनर्जी ऑप्टेन करू शकते, गेट रीड ऑफ द मेटाबॉलिक वेस्ट, सगळं वेस्ट काढून शरीरातून काढून टाकू शकतो त्याला. ठीक आहे. मग त्याच्यानंतर व्हॉट आर न्यूक्लिअर पोर्स? न्यूक्लिअर पोर्स आपण बघितलं होतं ना, लक्षात आहे का? मी सांगते. जे आपण त्याला 2 मेम्ब्रेन न्यूक्लिअर पोर. कशासाठी? आरएनए आणि प्रोटीन्सच्या ट्रान्सफरसाठी. सॉरी, आरएनए आणि प्रोटीन्सच्या ट्रान्सफर. ठीक आहे. Both lysosomes and vacuoles are endomembranous structures, yet they differ in the terms of their action. Comment. एंडोमेम्ब्रेनस स्ट्रक्चर आपण कशाला म्हटलं होतं? ज्यांचे काम एक दुसऱ्यांसोबत लिंक्ड आहेत. म्हणजे यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, असं. म्हणजे यांनी प्रोटीन्स बनवलं तर यांनी प्रोटीन्सला पॅक केलं, असं हे काम आहे. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे लायसोसोमचं काय काम आहे? त्याच्यामध्ये हायड्रोलिटिक एन्झाइम्स असतात, जे इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन करू शकतात. आणि व्हॅक्युअलचं काम काय असतं? ते वॉटर, सॅप, एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स या सगळ्यांना स्टोअर करण्याचं काम करतो. तर व्हॅक्युअलचं काम काय आहे? ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघत आहोत की डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ लेबल डायग्राम्स. आता हे तर डायग्राम्स बनवावं लागेल. व्हॉट इज द सेंट्रोमेर? सेंट्रोमेर काय? प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. हाऊ डज द पोझिशन ऑफ सेंट्रोमेर फॉर्म द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ क्रोमोझोम्स? आपण बघितलं. मध्ये असलं तर मेटासेंट्रिक, थोडासा बाजूला असला तर सब मेटासेंट्रिक, त्याच्यानंतर थोडासा एंड कडे असला तर अॅक्रोसेंट्रिक, आणि एंडवरच असला की त्याला काय म्हणतो आपण? टीलोसेंट्रिक. ठीक आहे. डायग्राम सपोर्ट युअर आन्सर विथ अ डायग्राम शोइंग द पोझिशन ऑफ सेंट्रोमेर्स ऑन डिफरंट टाइप्स ऑफ क्रोमोझोम. डायग्राम तुम्ही बनवू शकता. चालेल. आता चॅप्टर संपला. आता मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देते, जे प्रिव्हियस इयर नीट क्वेश्चन्स होते. ठीक आहे. आपण ते सॉल्व्ह करूया. ठीक आहे. ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चनला येऊ आपण. मॅच द कॉलम्स अँड आयडेंटिफाय द करेक्ट ऑप्शन. आता बघू आपण. थायलेकोइड्स. थायलेकोइड्स कुठे होते? प्लास्टिड्स मध्ये होते. काय असणार? फ्लॅट मेम्ब्रेनस स्ट्रोमा. म्हणजे एचं 3 असेल. एचं 3 वाले किती ऑप्शन आहे? हा वाला आहे, हा सॉरी हा आहे, हा आणि हा आहे. पण दुसरा बघू. क्रिस्टा. थायलेकोइड्स कुठे जोडलं? आपला स्ट्रोमाला. क्रिस्टे काय असतात? इनफोल्डिंग्स इन मायटोकॉन्ड्रिया. बीचं 4th झालं. सिस्टर्नी काय असतात? डिश शेप सॅक्स इन गोल्गी अपॅरेटस. त्याच्यात क्रोमॅटिन काय? कंडेन्स्ड स्ट्रक्चर ऑफ डीएनए. म्हणजे ऑप्शन काय झालं आपलं? डी. हा क्वेश्चन 2015 मध्ये आलं होतं. त्याच्यानंतर नीट
फेज 2 2016. याच्यामध्ये काय आहे, आता सिलेक्टिव्ह मिसमॅच. आता थोडं काही काही आपण ऐकल्यासारखं वाटतं, काही काही नाही ऐकल्यासारखं वाटतं. जसं हा आतापर्यंत आपण कुठे बघितलं नाही ऑप्शन. ठीक आहे, प्रोटिस्ट युकॅरियोट्स मध्ये येतात, हे तर बरोबर आहे ना, हे बघितलंय आपण. गॅस व्हॅक्युल्स पण बघितलं आपण, ग्रीन बॅक्टेरिया. ठीक आहे, आता लार्ज सेंट्रल व्हॅक्युल जो आहे हा ऍनिमल सेल मध्ये असतो का? आपण हाच तर बघितलं होतं. प्लांट सेल आणि ऍनिमल सेल मध्ये डिफरन्स मध्ये काय पॉइंट्स बघू? नाही ना, म्हणून याचा आन्सर काय झालं? बी. किती सोपी आहे बघितलं ना, एवढं सोपे असतात नीटचे क्वेश्चन. ठीक आहे, या चॅप्टर मधून 2 क्वेश्चन येतात सहसा. ठीक आहे, म्हणून थोडा खूप सोपी पण चॅप्टर आहे आणि इझिली तुम्ही ते दोन्ही स्कोअर करू शकतो. तर चांगल्याने लक्ष ठेवा. A cell organelle containing hydrolytic enzymes is हा नीट फेज टू 2016. बघ, हे दोन्ही क्वेश्चन एकाच वर्षी आलेले आहेत. किती सोपे क्वेश्चन आहेत. सो आहे ना, हा कुठला आहे? आठवा बरं, काय होतं? हायड्रोलिटिक एन्झाईम कशामध्ये होते? लायसोझोम्स मध्ये. बरोबर. त्याच्यानंतर which of the following cell organelle is responsible for extracting energy from carbohydrates to form ATP? आपण म्हटलं होतं पॉवर हाऊस ऑफ द सेल कोण होता? तो मायटोकॉन्ड्रिया. तो काय बनवायचा? एटीपी. काय झाला याचा आन्सर? मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, नीट 2017 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर which of the following is true for nucleolus? Larger nucleoli are present in dividing cells. Which of the following is true for nucleolus? It is a membrane-bound structure. Nucleolus membrane-bound structure आहे का? नाही. Larger nuclei are present in dividing cells. असं असते का? ते कशामध्ये प्रेझेंट होते? जे ऍक्टिव्ह न्यूक्लिओलस कुठे होता? ऍक्टिव्ह रायबोसोमल आरएनए सिंथेसिस. हा आपण डायरेक्टच मी म्हटलं होतं ना, क्वेश्चन इम्पॉर्टंट येऊ शकतात. इट टेक्स पार्ट इन स्पिंडल फॉर्मेशन. नाही, इट इज अ साइट फॉर ऍक्टिव्ह रायबोसोमल आरएनए सिंथेसिस. आन्सर डी. ज्यांनी पण चांगल्याने ऐकलं असेल ना, हे डायरेक्टच क्वेश्चन म्हटलं होतं मी की डायरेक्टच येणार बस स्टेटमेंट. डायरेक्टच आहे बघ, लक्षातच ठेवायचं फक्त थोडंफार. Which of the following events does not occur in rough endoplasmic reticulum? Rough endoplasmic reticulum मध्ये काय होतं? प्रोटीन सिंथेसिस, क्लेवेज ऑफ सिग्नल पेप्टाइड, प्रोटीन फोल्डिंग, प्रोटीन ग्लायकोसायलेशन, फॉस्फोलिपिड सिंथेसिस. हे होत होतं का तिथे? याच्यामध्ये डायरेक्टच आहे क्वेश्चन. ठीक आहे, हे होत होतं आपलं एससीआर मध्ये. ठीक आहे, एससीआर मध्ये होत होतं, कारण की हे सगळं प्रोटीन फॉर्मेशन आहे. प्रोटीन फॉर्मेशन तर आरईआर मध्ये होतच होतं, पण फॉस्फोलिपिड सिंथेसिस हे नाही होत, हे आपल्याला नक्की माहिती आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणून. याचा आन्सर आहे बघ. हे दोनही क्वेश्चन खूप सोपे आहेत. ठीक आहे, द गोल्गी कॉम्प्लेक्स पार्टिसिपेट्स इन फॅटी ऍसिड ब्रेकडाउन, फॉर्मेशन ऑफ सेक्रेटरी वेसिकल, रेस्पिरेशन इन बॅक्टेरिया, ऍक्टिव्हेशन ऑफ अमिनो ऍसिड्स. रेस्पिरेशन इन बॅक्टेरिया तिथे सरळ सरळ आहे ना, फॉर्मेशन ऑफ सेक्रेटरी वेसिकल. कारण की आपण बघितलं होतं, काय बघितलं होतं की ते सिसफेस आहे आणि ट्रान्सफेस आहे. ते वेसिकल येतो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून, हे पूर्ण याच्या स्ट्रक्चर थ्रू पास होतो आणि रिलीज होतं सेक्रेटरी वेसिकल. फॉर्मेशन ऑफ सेक्रेटरी वेसिकल्स. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर न्यूक्लिओलस? Which of the following is true for nucleolus? Larger nucleoli are present in dividing cells. Which of the following is true for nucleolus? हे रिपीट झालेला आहे क्वेश्चन. याचा आन्सर डी आहे. आपण बघितलं, याच्या आधीच बघितलं ना, ते कुठे बघितलं आपण? हे सेम क्वेश्चन आहे, मी रिपीट मध्ये टाकून दिलं चुकीने. सेम क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण, नीट 2019 मध्ये आलेला. Which of the following pairs of organelles does not contain DNA? Does not contain DNA. Does not contain, हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. न्यूक्लिअर एन्व्हलॉप. आपण बघू याचा आन्सर काय असणार? डी. आता बघ कसं, आपण बघितलं की याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट मध्ये डीएनए आहे, मायटोकॉन्ड्रिया मध्ये डीएनए आहे,
मायटोकॉन्ड्रियामध्ये तर डीएनए आहेच आणि क्लोरोप्लास्ट मध्ये पण डीएनए आहे. म्हणून हे सगळ्यामध्ये एक एक आहे ज्यांच्यामध्ये डीएनए आहे. लायसोझोम्स आणि व्हॅक्युल्स मध्ये डीएनए नाही. म्हणून आन्सर डीएनए. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. इथं ऑप्शनच बघायचं. काय म्हणतं, व्हॅक्युल्स, रायबोसोम्स, लायसोसोम्स आणि गोल्गी ऍपॅरेटस. इथे काय आहे, डायजेस्टिंग बायोमॉलिक्युल्स, ट्रॅप वेस्ट अँड एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स, फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स, सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स. सिंथेसिस ऑफ प्रोटीन कोण करतं, रायबोसोम करतो. तर डीचं काय येणार, फर्स्ट येणार. ठीक आहे, तर डी ला जोडा इकडे. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हॅक्युल्स काय करतो, ट्रॅप वेस्ट अँड एक्सक्रिटरी प्रोडक्ट, म्हणजे सीचं 2 येणार इथे. तर सीचं 2 एकच आहे, तर हे तर क्लिअर आहे ऑप्शन, पण आपण सगळं बघूनच घेऊ. डायजेस्टिंग बायोमॉलिक्युल्स हे कोण करतात, लायसोसोम्स, कारण की त्याच्यामध्ये काय असते, हायड्रोलिटिक एन्झाइम्स. आणि फॉर्मेशन ऑफ ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स ते काय करतात, कोण करतात, गोल्गी ऍपॅरेटस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. 2019 मध्ये नीट मध्ये क्वेश्चन आलेला आहे. The shorter and longer arms of a submetacentric chromosome are referred to as. मी सांगितलं होतं कोणते कोणते आर्म्स होते, पी आर्म आणि क्यू आर्म. म्हटलं होतं पी आर्म इज फॉर शॉर्ट आणि क्यू आर्म इज फॉर लॉंग आर्म. तर काय असतं, शॉर्टर अँड लॉंगर, पी अँड क्यू आर्म रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. फॉलोइंग ऑर्गन्स क्वेश्चन झालेला आहे. इनर मायटोकॉन्ड्रिया इज युनाइट. आपण बघितलं होतं आपला मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर कसं होता, हा आउटर मेम्ब्रेन होता, इनर मेम्ब्रेन अशी होती फोल्डेड. ठीक आहे, आपण बघितली होती. या आपण इनफोल्डिंग्सला काय म्हटलं होतं, त्यांचं नाव काय आहे, क्रिस्टे. ठीक आहे, लक्षात आहे ना सगळ्यांना. याच्या अंदर मॅट्रिक्स, तर ठीक आहे. त्याच्यानंतर ग्लायकोलिपिड्स इन युकॅरियोटिक सेल. ग्लायकोप्रोटीन्स आणि ग्लायकोलिपिड्स कुठे बनत होते, या गोल्गी बॉडीज मध्ये. ठीक आहे, 2020 मध्ये क्वेश्चन आलाय बघा, किती सोपी येत आहे एकदम. एनसीआरटी एकदम, एनसीआरटी वाचली की सगळंच येतं आपल्याला, सोपी आहे खूप. नेक्स्ट घाईमध्ये आपण सॉरी, आपण कंटिन्यू करू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. म्हटलं हे नॉट करेक्ट, हे नॉट असे शब्द येतात ना कधी पण एक्झाम मध्ये, खूप इम्पॉर्टंट असतात. कारण की आपण जेव्हा एक्झाम देत आहोत तर सगळ्यात कमी वेळ आपल्याला बायोलॉजीला द्यावा लागते. कारण की फिजिक्स आणि आपलं केमिस्ट्री हा खूप जास्त टाइम देणार, त्यानं आपलं बायो. तर जेवढं आपलं बायोलॉजी स्ट्रॉंग आणि एकदम टिप असेल, आपलं एकदम टिप ऑफ फिंगर्स, टिप ऑफ माउथ, म्हणजे एकदम तुला लक्षातच आहे एकदम. म्हणजे पार्ट असायला पाहिजे एकदम बायोलॉजी, की क्वेश्चन पाहिलं की आन्सर आला पाहिजे, क्वेश्चन पाहिलं की आन्सर. कारण की इतका वेळ नाही आपल्याला तिकडे जास्त वेळ देण्यासाठी. बायोला जास्त वेळ देता येत नाही, फिजिक्सला सगळ्यात जास्त वेळ देता येतो, द्यावं लागतं. सॉरी, द्यावं लागेल तुम्हाला फिजिक्सला जास्त वेळ. म्हणजे जेव्हा मी एक्झाम देते ना, मी फिजिक्स पासून स्टार्ट केली होती. कारण की मला असं वाटलं की जर मी बायो आधी केलं तर माझी कॉन्फिडन्स, मी जर कुठला पण सब्जेक्ट आपण स्टार्ट करतो ना, त्याला आपण थोडा जास्त वेळ देतो कम्पॅरेटिव्हली अदर सब्जेक्ट, असं असतं. तर पहिले स्टार्ट केला तर तुम्ही थोडा वेळ जास्त घेऊ शकता बायोमध्ये. आणि जर फिजिक्स पहिले स्टार्ट केलं तर असं एक लिमिट बनवून टाकायची की एका तासात मला फिजिक्सचा इतके क्वेश्चन झालेच पाहिजे. नाही झाले तर मूव्ह टू दुसरा सब्जेक्ट करणं स्टार्ट करायचा. म्हणजे नीट मध्ये कसं, आता तुमच्याकडे पेपर आला पण खूप कमी वेळ आहे आणि तुम्हाला खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, तर 1 तास फिजिक्सला देऊन द्यायचं, जेवढं होऊ शकते तेवढं करून टाकायचं. त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि बायो सॉल्व्ह करायचं. तर युजली मी फिजिक्स त्यामुळे सॉल्व्ह करायची कारण की मला फिजिक्स जास्त आवडायचं.
पण युजली मुलं काय करतात, त्यांचा जो पॉझिटिव्ह म्हणजे जो खूप जास्त तुम्हाला वाटतं की हा सब्जेक्ट माझा खूप चांगला आहे, त्याच्यानी स्टार्ट केलेलं बरं असतं. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन कडे जाऊया. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट करेक्ट. कुठला क्वेश्चन चुकीचा आहे, मतलब स्टेटमेंट चुकीचं आहे. Lysosomes are formed by the process of packaging in the endoplasmic reticulum. असं होतं का? नाही ना. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय करायचं, प्रोटीन्स बनवायचा, आणि पॅकेजिंग हा काम कोण करायचं, पॅकेजिंगचं काम कोण करायची, आपली गोल्गी बॉडीज. ठीक आहे. आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम व्हायचं का, म्हणजे हेच तर स्टेटमेंट चुकीचं आहे. तरी आपण दुसरे स्टेटमेंट बघून घेऊ. ठीक आहे. लायसोझोम्स, याचं आपलं उत्तर ए असणार. Lysosomes have numerous hydrolytic enzymes. बरोबर आहे. The hydrolytic enzymes of lysosomes are active under acidic pH. हे पण मी सांगितलं होतं. बरोबर आहे. Lysosomes are membrane bound structures. हे पण बरोबर आहे. ठीक आहे, कळलं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. सगळे नीट मध्ये आलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, म्हणून सगळे चांगल्याने बघा. Which of the following statements regarding mitochondria is incorrect? इनकरेक्ट कुठलं स्टेटमेंट आहे हे बघायचं आपल्याला. मायटोकॉन्ड्रिया इथे इनकरेक्ट म्हटलंय, म्हणजे चुकीचं कुठलं स्टेटमेंट आहे लक्षात ठेवायचं. मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स कंटेन्स सिंगल सर्क्युलर डीएनए मॉलिक्यूल अँड रायबोसोम्स. बरोबर आहे. आउटर मेम्ब्रेन इज परमिएबल टू मोनोमर्स ऑफ कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड प्रोटीन्स. म्हणजे इनर मेम्ब्रेन स्लाइटली इम्परमिएबल असते, आउटर मेम्ब्रेन स्लाइटली परमिएबल असते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. Enzymes of electron transport are embedded in outer membrane. आणि लास्ट पॉइंट आहे, इनर मेम्ब्रेन इज कन्व्होल्युटेड विथ इनफोल्डिंग सेल. तर बरोबर आहे, आपल्याला माहिती. तर असं तर आन्सर सी असायला पाहिजे, पण हे लक्षात ठेवा तुम्ही, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. पण दुसऱ्या चॅप्टर मध्ये येऊन आउटर मेम्ब्रेन मध्ये नसतो, तो इनर मेम्ब्रेन मध्ये एम्बेडेड असतो. ठीक आहे. हे पॉइंट नंतर येईल दुसऱ्या चॅप्टर मध्ये, तर तुम्हाला लिंक होऊन जाईल. बाकी आता मी फक्त सांगत आहे. The desmosomes are concerned with. त्याचा आन्सर आहे सेल अधरन्स. ते सेलला जोडण्याचं काम करतो. जास्त काही इम्पॉर्टंट नाहीये. 1995 मध्ये आलेला लास्ट एनसीईआरटी मध्ये नाही दिलेला आहे, जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही, पण माहित असायला पाहिजे काय करतो. ठीक आहे. क्रोमोसोम्स इन अ बॅक्टेरियल सेल, त्याचा आन्सर आहे ऑर ऑलवेज सर्क्युलर. लिनियर कधीच नसतो, नेहमी सर्क्युलर असतो. हे लक्षात ठेवायचं, पाठ करायचं आहे सगळं, हे पण पाठ करायचं. डेस्मोसोम्स काय करतात, सेल अधरन्स. ठीक आहे. नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इंक्लुजन बॉडी? विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन इंक्लुजन बॉडी? इंक्लुजन फाउंड इन प्रोकॅरियोट्स. हे पण इम्पॉर्टंट आहे, प्रोकॅरियोट्स इंक्लुजन बॉडी. पॉलिझम काय होतं, हा मी हे लक्षात ठेवायला लावलं होतं. मी म्हटलं होतं ना, हे 3 नावं लक्षात ठेवायचं. चौथा ऑप्शन येणार तो चुकीचा असणार, हे नक्की, हे आपल्याला माहितीच आहे. मी म्हटलं होतं ग्लायकोजन, फॉस्फेट आणि सायनोफॅसिक ग्रॅन्युल्स. सगळं पाठ करून घ्यायचं, कारण याच्यामध्ये 4th ऑप्शन येतात आणि तो चुकीचा असतो. बरं, पॉलिझोम काय होतं हे पण समजून. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये एक mRNA स्ट्रँड होता, त्याच्यावर खूप सारे रायबोसोम्स त्याच्यावर जोडत होते. त्याला काय म्हणतो आपण, पॉलीरायबोसोम किंवा पॉलिझोम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन करू आपण. विच स्ट्रक्चर परफॉर्म द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया इन बॅक्टेरिया? मायटोकॉन्ड्रिया सारखं काम काय करतो? सेल्युलर रेस्पिरेशन कोण करतो? कोण करतो? आपलं लिझोझोम्स, कारण की ते इनफोल्डिंग्स होते, सरफेस एरिया इन्क्रीज करत होते आणि बाकी सगळ्या प्रोसेस मध्ये काम करत होते. The motile bacteria are able to move back. मूवमेंट कशाने होत होती? नॉर्मल आपलं लॉंग वाला फ्लॅजेलम. ठीक आहे. बाकी सगळे काय होतं, अटॅचमेंट किंवा दुसरं काही काम फंक्शन. ठीक आहे. Why is a capsule advantageous to a bacterium? It protects the bacterium from desiccation. It provides means of locomotion. हे तर नक्की चुकीचं आहे. लोकोमोशन कोण करतं? फ्लॅजिला करतं. हे काम कोणाचं आहे? फ्लॅजिलाचं. लोकोमोशन काम म्हटलं की आपण फ्लॅजिलाकडे जायचं सरळ. इट अलाउज द बॅक्टेरियम टू अटॅच टू द सरफेस. हे काम कोणाचं आहे? फिम्ब्रिएचं आहे ना, आपण बघितलं होतं. फिम्ब्रिए करते अटॅचमेंटचं काम. इट अलाउज बॅक्टेरियम टू हाईड फ्रॉम होस्ट इम्युन सिस्टम.
तर कॅप्सूल काय करते, हे काम करत आहे नेमकं. इट प्रोटेक्ट्स द बॅक्टेरिया फ्रॉम डेसिकेशन. हे पण काम आहे, पण याचं मेन काम हे आहे. म्हणजे बघ, जर आता तू पहिला ऑप्शन बघितला असता आणि पहिल्याला टिक मारलं असतं, तर तू जे विचार केला ते चुकीचं नाहीये, पण जो सी ऑप्शन आहे तो मोर करेक्ट आन्सर आहे. त्याच्यामुळे पूर्ण ऑप्शन वाचणं पण गरजेचं असतं. अशा क्वेश्चन मध्ये आपण म्हणजे बिघडू शकतं आपलं, म्हणजे खूप सिली मिस्टेक करू शकतो आपण. ठीक आहे, तर अशा सिली मिस्टेक करायच्या नाही. मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. The term glycocalyx is used for, आपण म्हटलं होतं सेल एन्व्हेलप. सेल एन्व्हेलप बघितलं होतं आपण. एन्व्हेलप मध्ये काय होतं, ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन. ठीक आहे. The term glycocalyx is used for glycocalyx सगळ्यात आउटर मेम्ब्रेन होते. ते काय म्हणतात, a layer present between cell wall and cell membrane of bacteria. असं आहे का, ते आउटर मोस्ट आहे, म्हणजे हे तर चुकीचंच आहे नेमकं. सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया, सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया आहे का, नाही. सेल वॉल ऑफ मध्ये ग्लायकोकॅलिक्स, सेल वॉल आणि सेल सेल वॉल आहे काही, नाही. बॅक्टेरियल, हा. आता हे सी ऑप्शन जर कन्फ्युज झालं तर आपण डी ऑप्शन वर पण सरळ जाऊ शकतो. बॅक्टेरियल सेल ग्लायको इंजिनियर टू प्रोसेस एंड ग्लायकोसायलेटेड प्रोटीन्स. ते खूप कठीण वाटतंय ना स्टेटमेंट, द्यायचं ना ते स्टेटमेंट. आपल्याला माहिती आहे की हे दोन तर चुकीचे बॅक्टेरिया, तर आपल्याला सरळ सरळ माहिती आहे, ह्याच होता ना आपला आन्सर. तर कधी कधी अशी कठीण स्टेटमेंट येतात ना, त्यांना आपण स्किप पण मारू शकतो. ठीक आहे, तर झालं लेअर सराउंडिंग द सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. विच सेल ऑर्गन प्रोटीन राइबोसोम्स. ओमनीसेल्युला कोण केलं होतं, रुडॉल्फ वर्गो इन द इयर 1855. लक्षात ठेवायचं. श्वान आणि स्प्लिन यांनी काय केली होती, आपल्या काय केलं होतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आता. The proteins are synthesized at. The proteins are synthesized at कुठे synthesize होतं, राइबोसोम्स. Next question. Ribosomes are rich in following statements about inclusion bodies is incorrect. No is incorrect. inclusion bodies incorrect म्हणते, हे इम्पॉर्टंट आहे आपल्याला सगळ्यात आधी. these represent reserved material in cytoplasm. बरोबरच आहे ना हे. they lie free in the cytoplasm. हे पण बरोबरच वाटतंय. they are involved in ingestion of food particles. हे पण बरोबरच वाटतंय आपल्याला. they are not bound by any membrane. हे पण बरोबर आहे. पण आता आपण सेकंड ऑप्शन वर परत एकदा जाऊ. These are involved in ingestion of food particles. Ingestion of food particle करतो का, इंजेक्शन करतो बघा. इंक्लुजन बॉडीज मध्ये फूड म्हणजे स्टोरेज, इंक्लुजन बॉडीज स्टोरेज करतात, पण इंजेक्शन ऑफ फूड पार्टिकल होतो का याच्यात, नाही. इंजेक्शन ऑफ फूड पार्टिकल केलं म्हणजे तो फूड केलं जाणार ना. इंक्लुजन बॉडी कशी होणार, सॉरी, जर इंजेक्शन ऑफ फूड मटेरियल केलं तर तो काय होणार, फूड व्हॅक्युअल. ठीक आहे, दिला आहे फ्री इन द सायटोप्लाझम. हे सगळं बरोबर आहे, म्हणजे आपला आन्सर काय झाला, बी. म्हणून सगळे ऑप्शन वाचणं महत्वाचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन. The structures that help some bacteria to attach to rocks or host tissues are mesosomes, नाही. रायझोइड. आता आपण बघितलं की रायझोइड्स आणि होल फास्ट आहे काहीतरी नवीन दिसतं.
सोडू ना आपण, आपल्याला नाही माहितीये तर असू द्या त्याला. फोर्थ ऑप्शन बघू. मिझोरम्स नाही आहेत आपल्याला नक्की माहित झालंय, तर या 3 मधून एक असणार. आपण डी बघितला, डी मध्ये दिसतंय फिमरी, आपण हे वाचलंय आणि आपण हे पण वाचलंय की ती फ्रॉक्सला वगैरे अटॅच करून देतात. आन्सर असणार डी. म्हणून जेव्हा आपण तुम्हाला कसे होल्ड फास्ट, ट्रायसॉइड्स असे नवीन वर्ड्स तुम्हाला दिसत आहे, पण जे तुम्हाला माहिती आहे ते तर बघा ना आधी. म्हणजे घाबरायचं नाही असे ऑप्शन बघून, पहिले जे माहित आहे ते बघायचं. ठीक आहे. सहसा आन्सर आपल्याला माहित असतं ना त्याच्यातच असतो. नेहमी नेहमी तर नाही म्हणू शकत, पण मोस्ट ऑफ द टाइम्स असंच असते. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. सिलेक्ट द रॉंग स्टेटमेंट. नीट 2016 मध्ये आलं होतं. बॅक्टेरियल सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकन. Bacterial cell wall is made up of peptidoglycan. Villi and fimbriae are mainly involved in motility of bacterial cells. Cyanobacteria lack flagellated cells. Mycoplasma is a wall-less microorganism. मग हा पॉइंट आपण वाचलाय, पण आपल्याला हे तर माहितच आहे, पण आपल्याला इथे रॉंग स्टेटमेंट पण वाचा. पण आपण हा पण स्टेटमेंट बघितलेला आहे की बी स्टेटमेंट मध्ये काय म्हणतं, villi and fimbriae are mainly involved in motility of bacterial cells. इज इट असं आहे का? मोटिलिटी कोण करतो? फ्लॅजेला करतो. तर आपल्याला दुसरं ऑप्शन बघण्याची गरज पडते का? नाही. तरी जेव्हा आपल्याला माहिती आहे की बी तर चुकीचं आहे, नेमकं आपण वाचलेलंच आहे, तर काय आन्सर येणार आपला बी.